हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण आपल्या राज्यघटनेवर आधारित महत्त्वाची प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर ही महत्त्वाची प्रश्न सर्व परीक्षेकरिता युजफुल आहे. एंट्रन्स एक्झाम, MHला CET, MPSC, UPSC, सरळ सेवा भरती सर्व परीक्षेकरिता युजफुल आहे. तर पाहूया आपण महत्त्वाची प्रश्न आणि उत्तर. क्वेश्चन नंबर 1. ज्या कायद्याद्वारे मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ सादर करण्यात आले, तर कोणत्या कायद्यानुसार? आन्सर आहे ऑप्शन नंबर A, 1919चा मीन्स 1919च्या कायद्याद्वारे मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ सादर करण्यात आले. क्वेश्चन नंबर 2. कॅबिनेट मिशन नेमण्यात आले कशासाठी? आन्सर आहे ऑप्शन नंबर A, सत्ता हस्तांतरणासाठी कार्यपद्धती तयार करणे. क्वेश्चन नंबर 3. प्रांतीय स्वायत्तता या कायद्याद्वारे सादर करण्यात आली. आन्सर आहे ऑप्शन नंबर A, 1935च्या कायद्याद्वारे प्रांतीय स्वायत्तता सादर करण्यात आली. क्वेश्चन नंबर 4. कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत प्रस्तावित अंतरिम सरकार भारतीय संविधान आणि राजकारणावर तयार करण्यात आले. तर कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत आन्सर आहे ऑप्शन नंबर B, 2 सप्टेंबर 1946 नुसार. क्वेश्चन नंबर 5. ब्रिटिश संसदेने भारतीय स्वातंत्र्य कायदा केव्हा पास केला? आन्सर आहे ऑप्शन नंबर C, जून 1947 मध्ये पास केला. क्वेश्चन नंबर 6. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्या घटनादुरुस्तीनुसार अनिवार्य केल्या गेल्या? आन्सर आहे ऑप्शन नंबर B, 73rd अमेंडमेंट मीन्स 73वी घटनादुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनिवार्य मीन्स कंपल्सरी केल्या गेल्या. क्वेश्चन नंबर 7. बळवंतराय मेहता समितीची समीक्षा करण्यासाठी कोणत्या कार्यक्रमाची नियुक्ती करण्यात आली? आन्सर आहे ऑप्शन नंबर D, समुदाय विकास कार्यक्रम. या कार्यक्रमाची नियुक्ती करण्यात आली बळवंतराय मेहता समितीची. क्वेश्चन नंबर 8. पंचायत राज संस्थांच्या कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी 1977 मध्ये नेमलेली समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली होती? आन्सर आहे ऑप्शन नंबर B, अशोक मेहता. क्वेश्चन नंबर 9. मंडल आयोगाच्या शिफारसींची नेमणूक कोणी केली होती? आन्सर आहे VP सिंग. क्वेश्चन नंबर 10. मिंटो मोर्ले रिफॉर्म्स कशाला म्हणतात? आन्सर आहे ऑप्शन नंबर D, भारत सरकार कायदा 1909 याला मिंटो मोर्ले रिफॉर्म्स असेही म्हणतात. क्वेश्चन नंबर 11. मूलभूत कर्तव्ये म्हणून संविधानात किती कर्तव्ये समाविष्ट आहे? तर फ्रेंड्स, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे मूलभूत कर्तव्ये मीन्स फंडामेंटल ड्युटीज. फंडामेंटल ड्युटीज आर्टिकल 51A नुसार आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे आणि त्यामध्ये किती कर्तव्ये समाविष्ट आहेत? तर त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर B, 11. 11 कर्तव्ये मीन्स 11 फंडामेंटल ड्युटीज आहेत. क्वेश्चन नंबर 12. खालीलपैकी कोणत्या घटनेने भारतीय संविधानाच्या सुधारणेने मुलांना शिक्षण मूलभूत कर्तव्य बनवले? हा प्रश्न महत्वाचा आहे फ्रेंड्स, लक्षात ठेवा. आन्सर आहे ऑप्शन नंबर A, 86व्या घटनादुरुस्तीनुसार मुलांना शिक्षण देणे हे मूलभूत कर्तव्य बनवले. क्वेश्चन नंबर 13. या वर्षी राष्ट्रीय विकास परिषद स्थापन करण्यात आली. आन्सर आहे ऑप्शन नंबर C, 1952 मध्ये. फ्रेंड्स, हा प्रश्न लक्षात ठेवा. राष्ट्रीय विकास परिषद कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? तर 1952 मध्ये राष्ट्रीय विकास परिषद स्थापन करण्यात आली. क्वेश्चन नंबर 14. वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची पात्रता यामध्ये निर्दिष्ट केले आहे. तर आन्सर आहे ऑप्शन नंबर A, 1951चा वित्त कायदा यानुसार वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची पात्रता निर्दिष्ट करण्यात आली. क्वेश्चन नंबर 15.
दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना केली जाते. तर दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना कोण करतो? आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, राष्ट्रपती. राष्ट्रपती हे वित्त आयोगाची स्थापना करतात. क्वेश्चन नंबर 16, राज्यांच्या विषयावर अधिकार क्षेत्र कोणते? राज्यांच्या विषयावर कोणत्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे राज्यांचे विषय? तर आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, राज्य यादी. राज्य यादीमध्ये राज्यांचे विषय असतात. क्वेश्चन नंबर 17, केंद्र आणि राज्ये कायदे करू शकतील अशा विषयांची यादी कोणती? आता ज्यामध्ये केंद्र आणि राज्ये दोन्ही विषय असतील, दोन्ही विषयांवर यादी असेल, ती म्हणजे समवर्ती यादी. समवर्ती सूची म्हणतो आपण किंवा समवर्ती यादी. यामध्ये केंद्र आणि राज्य दोन्ही यावर विषय समाविष्ट असतात. क्वेश्चन नंबर नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला असतो? तर हा प्रश्न महत्वाचा आहे फ्रेंड्स, हा लक्षात ठेवा. भारतातील राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार संसदेला असतो. क्वेश्चन नंबर 18, केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार राज्यांना मदत देते. कोण देतो? केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार. तर आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, वित्त आयोग. वित्त आयोग राज्यांना मदत देतो. क्वेश्चन नंबर 19, खालीलपैकी कोणाला आंतरराज्य परिषद स्थापन करण्याचा अधिकार आहे? आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, राष्ट्रपती. हा महत्वाचा प्रश्न आहे, हा सुद्धा परीक्षेमध्ये विचारण्यात येतो. आंतरराज्य परिषद स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर आन्सर आहे राष्ट्रपती. क्वेश्चन नंबर 20, न्यायाधीशांच्या कार्यालयादरम्यान त्यांचे वेतन कमी केले जाऊ शकते. केव्हा कमी केले जाऊ शकते? तर आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, आर्टिकल 360 नुसार. फायनान्शियल इमर्जन्सी यावेळेस न्यायाधीशांचे वेतन कमी केले जाऊ शकते. क्वेश्चन नंबर 21, एखाद्या व्यक्तीच्या बेकायदेशीर अटकेचा प्रश्न कोणत्या रीटद्वारे केला जातो? तर बेकायदेशीर अटकेचा प्रश्न आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, हिबियस कार्पस. हिबियस कार्पस या रीटनुसार बेकायदेशीर अटकेचा प्रश्न हिबियस कार्पस नुसार केला जातो. आन्सर आहे 22, भारतातील उच्च न्यायालयाकडे कोणते क्षेत्र नाही? आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, सल्लागार अधिकार क्षेत्र हे उच्च न्यायालयाकडे नाही. क्वेश्चन नंबर 23, 9व्या अनुसूची अंतर्गत तरतुदी 9 शेड्यूल अंतर्गत कोणत्या तरतुदी आहेत? तर आन्सर ऑप्शन नंबर बी, न्यायालयात आव्हान देऊ शकत नाही हे 9 शेड्यूल मध्ये समाविष्ट नाही. क्वेश्चन नंबर 24, संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार भारताचे सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आले आहे? हा प्रश्न महत्वाचा आहे फ्रेंड्स, हा लक्षात ठेवा. आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, 124. आर्टिकल 124 नुसार भारताचे सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. क्वेश्चन नंबर 25, उच्च न्यायालयाला कोणत्या आर्टिकल खाली रीट जारी करण्याचा अधिकार आहे? आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, 226. आर्टिकल 226 मीन्स 226 या आर्टिकल नुसार उच्च न्यायालयात रीट जारी करण्याचा अधिकार आहे. तर फ्रेंड्स, हे होते महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर. थँक्यू.